आज करत आहे मी मसाला भात. सोयाबीन वड्या आणि थोडे वाटाणे घेतलेले आहे आणि इथं थोडं बारीक कट केलेला कांदा याच्यामध्ये टाकलेला आहे. थोडं तेज पण टाकलं आहे, थोडा खडा मसाला टाकलेला आहे आणि थोडी टाकलेली आहे मिरची. तर मिरची मी अशी छान लंबी लंबी कट करून घेतलेली आहे की जे मला खायला खूप आवडते भातामधली. तर अशा प्रकारे काही मिरची बारीक कट केलेली आहे आणि थोडं टाकलेलं आहे लसण जिरं. लसण जिरं मी थोडंसं लालसर होऊ देते आणि बारीक गॅसच्या फ्लेमवर ठेवलेली आहे आणि आता टाकलेली आहे हळद आणि मीठ. तर मी तिखटचा वापर करत नाही. मी थोडी मिरचीच थोडी जास्त यूज करून घेते की तिखट मला टाकायचं काम नाही पडत, कारण की त्यातून तिखट टाकलं तर भात असा लाल लाल होतो. तर अशा प्रकारे झालं माझं फायनली तडका तयार. आणि त्यानंतर मी सोडलेले आहे अशा सोयाबीन वडे आणि वाटाणे. आणि खरंच भात खायला एवढा टेस्टी झालेला होता ना, मी सांगू नाही शकत की आम्ही पूर्ण भात चाटून पुसून खाल्ला सर्वांनी. तर अशा प्रकारे माझा भात असा सुरू आहे. तर थोडं मी 2 मिनिट होऊ दिलेलं आहे. हे आहे बासमती तांदूळ. तर आज मुलं म्हणाले की मम्मी आज साधे तांदूळ घेऊ नको, म्हणजे चमटीच वापरते काली मिर्च वगैरे. तर म्हणाले की बासमती घे. तर मग माझ्याकडे बासमती होते. तर नॉनव्हेज वगैरे राहिलं तर मी असे बासमती तांदूळ यूज करत असते. तर मी म्हटलं चला आज छान आपण याचा भात बनवत आहोत. तर असे छान 3 वेळा वॉश करून घेतले तांदळाला आणि जेवढं मला पाणी लागेल मी तेवढंच पाणी अगोदर गंधामध्ये ठेवलं की मला दुसरं पाणी टाकायचं परत मागून काम नाही पडेल. अंदाजाने मी बरोबर पाणी टाकलेलं आहे आणि ते बरोबर छान झालेलं होतं आणि भात परफेक्ट शिजलेला होता तेवढ्याच पाण्यामध्ये. आणि थोडा घेतला आहे हा कढीपत्ता. थोडा कढीपत्ता असा टाकून दिलेला आहे कारण की मी विसरली होती कढीपत्ता टाकायची. आणि हे थोडं घेतलं आहे साजूक तूप. याच्याने भात खरंच खूप टेस्टी होते आणि खूप यमी होते. मी नेहमी असं भातामध्ये थोडं तूप टाकत असते, ज्याच्याने भात खरंच खायला खूप टेस्टी बनतो. आणि हे बघा, जेवढा दिसायला एवढा सुंदर वाटत आहे ना, तर खरंच झाल्यावर पण खूप सुंदर दिसत होता. आणि हे बघा, असा छान मोकळा मोकळा पडलेला भात आहे हा वाला. आणि एक एक दाणा असा अलग अलग निघलेला आहे आणि खूप असा छान पुलाव झालेला होता हा. आणि हे इकडे गरमागरम कढी. मी छान असा पहिले तडकाच दिलेला होता याला. ते मी याला बेसन नाही लावलं, मी याला तडका फ्राय म्हटलं तरी चालेल. तर मी असं भात आणि छान प्लेट रेडी केलेली आहे आणि याच्यासाठी घेतलेली आहे कढी. तर अशा प्रकारे आमच्या तिघांचे ताट मी घेतलेले आहे. तर रुहानला कढी दिली नाही कारण की रुहानला होता खोकला, तर त्यासाठी मी रुहानला कढी दिलेली नाही आहे, त्याला स्किप केलेली आहे. आणि आम्ही दोघांनी छान अशी कढी आणि भात घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आमचा सकाळचा मेनू रेडी झालेला होता. आणि संध्याकाळच्या टायमाला माझ्या जाऊबाईंनी तिच्या बड्डेची पार्टी दिलेली होती, तिचा बड्डे झालेला होता. तर चला म्हटलं मग आम्ही असं छान डोसा खायला गेलो होतो. आणि हे बघा हा रुहान असा मस्त, त्याला भूक खूप लागलेली होती आणि मग म्हणाला की त्यांनी मंचुरियन राईस ऑर्डर केलेला होता. त्याला थोडा टाईम होता, तर तोपर्यंत त्याने माझा डोसा थोडा फिनिश केला. तर आम्ही असा डोसा वगैरे खाऊन मग परत दुसऱ्या हॉटेलमध्ये निघालो. तर हे हॉटेल आहे हुक्कुम हॉटेल आहे आणि खरंच एक खूप सुंदर हॉटेल आहे. पण आम्ही इथं खायला वगैरे नाही आलो. आम्हाला इथून घ्यायचा होता पिझ्झा. जी माझ्या जाऊची मुलगी होती ती घरी होती, मग तिने आम्हाला पिझ्झा सांगितला होता. मग पिझ्झा ऑर्डर करायला दिला होता. तर आम्हाला 10-15 मिनिट बाकी होते. तर म्हटलं चला मग आता काय करायचं. तर मग आम्ही छान असं बसलेलो होतो. तर कारण की आमची पेटपूजा अगोदरच पहिली झालेली होती टाईट. तर मग त्यामुळे आम्ही थोडा वेळ, मी म्हटलं वेट करण्यापेक्षा थोडं बसून घ्यावं. आणि थोडा मग इथला व्हिडिओ वगैरे काढला. आणि खरंच खूप सुंदर हॉटेल होतं. आम्ही नेक्स्ट टाईम आमची जर इच्छा वाटली, पण पिझ्झा वगैरे घरी आणला होता तर आम्हाला काही एवढा खास नाही वाटला हा पिझ्झा वगैरे. पण जेवढं हॉटेल जेवढं सुंदर आहे, तर मला डिश एवढी काही सुंदर नाही वाटली तिथली. कारण की पिझ्झा आम्ही घरी गेल्यानंतर खरंच खाऊन बघितला, तर आम्हाला काही एवढा काही पिझ्झा वगैरे काही एवढा आवडला नाही. मग अशा प्रकारे आम्ही थोड्या गप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि मी असे छान जयाताईचे वगैरे व्हिडिओ थोडेसे काढले. जयाताई म्हणाले की व्हिडिओ वगैरे काढ गं माझा. तर मग अशा प्रकारे आम्ही छान असे व्हिडिओ वगैरे काढले. आणि खूप सुंदर हॉटेल आहे. आणि मी पण थोडं चला म्हटलं तर हुकुम हॉटेलमध्ये फर्स्ट टाईम आलेली आहे, तर थोडाफार व्हिडिओ तर बनत आहे. तर मग व्हिडिओ वगैरे काढला आणि आम्ही वेट करू करू थकून गेलो. आम्हाला 20 मिनटं होऊन गेले तरी आम्हाला काही पिझ्झा काही मिळालेला नव्हता. आम्ही खूप थकलेलो होतो आणि बोर पण झालेलो होतं बसू बसू. तर कारण की आज छान पायीच निघालो होतो फिरायला.
तर त्यासाठी आम्हाला बाकीची पण अजून शॉपिंग वगैरे करायची होती. आणि पण खरंच हॉटेल खूप सुंदर आहे, खूप छान हॉटेल आहे. असं खूप छान अरेंजमेंट वगैरे खरंच खूप छान होती. मग फायनली आम्ही निघालो बाहेर, कारण की आमचा पिझ्झा आम्हाला मिळालेला होता. तर आम्ही बाहेर आलो. हे बघा, हे आहे हुकुम हॉटेल. तर आम्ही बाहेर येऊन वेट करत आहोत जयाताईची. जयाताईचा पिझ्झा आलेला आहे. जयाताई पैसे वगैरे पे करून निघत आहे बाहेर. आणि हे बघा, तर फायनली आम्ही निघालो. आमचा पिझ्झा आम्हाला मिळाला. यानंतर मग आम्ही घरी गेलो, घरी जाण्यासाठी निघालो. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथेच खतम करते. तर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.